स्वरूप. गोलंदाज आहे स्वरूप. कोबरा 11 कडून उत्कृष्ट असा गोलंदाजी करणारा स्वरूप. बोपर्डी संघाकडून फलंदाजी करतायत ते नो स्ट्रायकर उमेश. स्ट्राईकला आहेत ते योगेश. मागील सामन्यामध्ये अतिशय दोघांनी छान फटकेबाजी केलेली आहे. सामना चालू होत आहे. चला स्वरूपचा पुढील चेंडू. सामना करणार आहे योगेश. बोपर्डी संघाची फलंदाजी पाहूया आता योगेश किती धावा करताय. स्वरूपचा पुढील चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू. योगेश यांच्याकडून एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. उत्कृष्ट चेंडू. फलंदाज बीड झालेले आहेत. या चेंडूवर एकही धाव नाही. स्वरूपची छान अशी गोलंदाजी कोबरा 11 संघाकडून. स्वरूपचा पुढील चेंडू. सामना करेल योगेश. बोपर्डी ए संघाकडून. उत्कृष्ट असा फलंदाज योगेश. स्वरूपचा पुढील चेंडू. योगेशने मारलेला आहे ऑन साइडला. एका धावेचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. धाव संख्या 1. बोपर्डी संघाचे खातं खोललेलं आहे. धाव संख्या झालेली आहे 1. पुढील फलंदाज आहेत ते उमेश. उत्कृष्ट असे फलंदाज. हवेतून फटके मारायला तरबेज उमेश. बोपर्डी ए संघाकडून फलंदाजी करणार आहे ते उमेश. चौका षटकारांचे बादशाह उमेश. स्वरूपचा पुढील चेंडू. उमेश करता. उत्कृष्ट असा उंच मारलेला फटका आणि हा झेल. उत्कृष्ट फलंदाज मनोजनं झेलबाद केलेला आहे उमेशला. मनोजची असे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि स्वरूपची उत्कृष्ट गोलंदाजी आणि हा पहिला झटका बोपर्डी ए संघाला. उत्कृष्ट असे फलंदाज आहेत नावाजलेले उमेश. झेलबाद झालेले आहेत पहिल्या चेंडूवर स्वरूपच्या. हवेतून मारायच्या नादात पुढील फलंदाज बोपर्डी ए संघाकडून आले आहेत अक्षय. वन डाऊन फलंदाज अक्षय. छान अशी फलंदाजी करतात बोपर्डी ए संघासाठी. त्यांचं मोठे योगदान अक्षय. स्वरूपाचे उत्कृष्ट गोलंदाजी कोबरा 11 संघाकडून. स्वरूपचा पुढील चेंडू. अक्षय साठी धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 1. 3 चेंडू 1 धावा 1 फलंदाज बाद. स्वरूपचा पुढील चेंडू. अक्षयनं कटवलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं. 1 धाव पूर्ण केलेली आहे. थोडीशी मिस फिल्डिंग. याबरोबर दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. ह्या दोनही धावा पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट उत्कृष्ट झालेले आहे. योगेश आणि अक्षय यांची 2 धावा घेतलेल्या आहेत. याबरोबर धावसंख्या होते आहे 3. बोपर्डी संघाची धावसंख्या होते 3. 1 बाद 3. योगेश आणि अक्षय यांची चाललेली आहे उत्कृष्ट फलंदाजी बोपर्डी ए संघासाठी. स्वरूपचा पुढील चेंडू. फलंदाज आहेत ते अक्षय. अक्षयने मारलेला आहे हवेमध्ये मारलेला हा चेंडू. झेल घेण्याचा प्रयत्न. झेल सुटलेला आहे आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा काही प्रयत्न नाही. 1 धाव पूर्ण केली. थोडीशी मिस फिल्डिंग झालेली आहे कोबरा 11 संघाकडून. गोलंदाजी छान चाललेली आहे. थोडीशी मिस फिल्डिंग होते. एका धावेची वाढ. 4 धावा झालेल्या आहेत. बोपर्डी ए संघाच्या धावा 4. पहिलं षटक चालू. 1 फलंदाज बाद. उमेशच्या रूपात 1 फलंदाज बाद झालेला आहे. आता आहे ते योगेश आणि अक्षयला फलंदाजी करतायत. स्वरूपचा पुढील चेंडू. योगेश लेग साइडला मारलेला चेंडू. उत्कृष्ट अशी फलंदाजी चाललेली आहे. त्याबरोबर क्षेत्ररक्षण चाललेले आहे उत्कृष्ट असं. 1च धाव. एका धावेबरोबर धावसंख्या होत आहे 5. बोपर्डी संघाची धावसंख्या 5. षटक संपलेला आहे. एका षटकामध्ये धावसंख्या होते ती 5. बोपर्डी संघाच्या धावा झालेल्या आहेत 5. स्वरूपचं पहिला असं षटक संपलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी केले. फक्त 5 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये. कोबरा 11 कडून दुसरा षटक घेऊन येत आहे ते मनोज. खूपच असे नावाजलेले गोलंदाज मनोज. त्याचप्रमाणे बोपर्डी संघाकडून फलंदाजी करतायत योगेश आणि अक्षय. चौका षटकारांची बादशाह मानले जातात योगेश आणि अक्षय. मनोज साठी आता पुढील फलंदाज आहेत योगेश.
मनोजचं षटक आहे, स्वतःचं पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय मनोज. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. पुढील चेंडू मनोजचा योगेशसाठी आणि हा लेग खूपच लेग साईडला गेलेला आहे, बाहेर, यष्टीच्या बाहेर, वाईड, एक्स्ट्रा. धावसंख्या होत आहे 6. वाईड बॉल, अतिरिक्त धावसंख्येत भर. थोडासा खराब चेंडू लेग साइडच्या दिशेने, अतिरिक्त धाव. मनोज गोलंदाजी करतायत, मनोज कोबरा 11 कडून. फलंदाजी आहेत योगेश बोपर्डी संघाचे नावाजलेले फलंदाज. आणि हा पुन्हा वाईड, हे अतिरिक्त धाव. पंचांचा निर्णय अंतिम आहे. खेळाडूंनी सहकार्य करायचे सर्वांना. उत्कृष्ट असा खेळ चाललेला आहे. कोबरा 11 वर्सेस बोपर्डी. मनोजचा दुसराही चेंडू अतिरिक्त धावेमध्ये पडलेला आहे, वाईड. फलंदाज योगेश, गोलंदाज मनोज. खूपच सुंदर हा चेंडू, फलंदाला काही समजलेला नाही. फलंदाज बीड झालेले आहेत, निर्धाव चेंडू. खूपच सुंदर चेंडू टाकलेला आहे, फलंदाज बीड झालेले आहेत, त्यांना काही समजलेला नाही हा चेंडू. एकही धाव नाही या चेंडूवरती. धावसंख्या स्थिर. मनोजाचा पुढील चेंडू योगेश करता ऑफ साइडला ठेवलेला चेंडू गॅप मध्ये मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. उत्कृष्ट थ्रो, 2 धावा. योगेशांच्या 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे 9. धावसंख्या 9. मनोजाचा पुढील चेंडू सामना करेल योगेश. मनोजचा पुढील चेंडू समोर आहे योगेश. लेग साइडला मारलेला चेंडू आणि बहुतेक हातामध्ये राजचा उत्कृष्ट झेल, अतिशय उत्कृष्ट घेतलेला राजांना. कोबराचे कॅप्टन आहेत, सुंदर असा झेल घेतलेला आहे आणि योगेश बाद झालेले आहेत. योगेशची उत्कृष्ट फलंदाजी चालू होती. पुढील फलंदाज आहेत माऊली, बोपर्डी संघाकडून. माऊली पुढील फलंदाज, उत्कृष्ट असे फलंदाजी करतात, नावाजलेले आहेत माऊली. त्याचप्रमाणे कोबरा 11चे गोलंदाज आहेत मनोज. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिला असा षटक घेऊन आलेले आहेत मनोज. 2 एक्स्ट्रा चेंडू नंतर 1 निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर विकेट. मनोजाचा पुढील चेंडू सामना करणार आहे माऊली. बोपर्डी संघाची धावसंख्या होते 9. दुसरा षटक चालू आहे, धावसंख्या 9. मनोजचा पुढील चेंडू माऊली ऑफ साइडला ठेवलेला चेंडू आणि ह्या 1 धाव पूर्ण केलेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न चालू आहे आणि या 2ही धावा पूर्ण केलेल्या आहेत. उत्कृष्ट असं रनिंग चाललेलं आहे माऊली आणि अक्षय यांचं. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, ताळमेळ चांगला आहे, त्यामुळे 2 धावा घेतलेल्या आहेत. एका धावेचे 2 धावा काढलेल्या आहेत. धावसंख्ये बदल, धावसंख्या 11. दुसरं षटक चालू, धावसंख्या होत आहे 11. मनोजचा पुढील चेंडू माऊली करता उत्कृष्ट असा ठेवलेला चेंडू ऑफ साइडला. 1 धाव पूर्ण केलेले आहे आणि चेंडू हातामध्ये. हो, एकाच धावेवर समाधान मानलेलं आहे माऊली यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या होत आहे 12. दुसरं षटक चालू, धावसंख्या 12. दुसरं षटक चालू आहे, काही चेंडू बाकी. मनोजचा पुढील चेंडू अक्षय ऑफ साइडला मारलेला चेंडू गॅप मध्ये. 1 धाव पूर्ण केलेले आहे, मिस फिल्डिंग झालेले आहे. दुसरे धाव पूर्ण केलेले आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. यावर षटक संपलेला आहे. 2 षटकांच्या स्वतंत्र धावसंख्या होत आहे 14. बोपर्डी ए संघाची धावसंख्या होत आहे 14. 2 बाद 14. 2 बाद 2 षटक समाप्ती, धावसंख्या 14. कोबरा 11 संघाकडून पुढील गोलंदाज येत आहेत दीपक. पुढील गोलंदाज आहे दीपक. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन आले दीपक कोबरा 11 संघासाठी. बोपर्डी ए संघाकडून फलंदाजी करतायत ते माऊली. दीपक, गोलंदाज दीपक, फलंदाज माऊली. दीपकचा पुढील चेंडू सामना करणार आहे माऊली. पाहूया पुढे चेंडू मध्ये काय होतंय.
दीपकचा चेंडू माऊलीसाठी, माऊलीने ऑफ साइडला मारलेला चेंडू, गॅप मध्ये मार ढकललेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, दोन्ही धावा पूर्ण. उत्कृष्ट असा रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर, धावसंख्या 16. उत्कृष्ट फलंदाजी चाललेली आहे बोपर्डी संघाकडून. माऊली आणि अक्षय यांची स्ट्राईक करतायत रोटेट. 1-2 1-2 सिंगल डबल धावा चालू आहेत. दीपकची छान अशी गोलंदाजी चालू आहे कोब्रा 11 संघाकडून. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये. दीपकचा पुढील चेंडू, सामना करत आहे माऊली. माऊली यांनी ऑफ साइडला मारलेला चेंडू गॅप मध्ये मारलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे, थोडीशी मिसफिल्ड होत आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत माऊली यांनी. धावसंख्येत बदल, धावसंख्या होत आहे 18. तिसरं षटक चालू. बोपर्डी संघाची धावसंख्या झालेली आहे 18. दीपकचं षटक चालू आहे तिसरं. पुढील चेंडू, सामना करणार आहे माऊली आणि हवेत मारलेला चेंडू स्ट्राईकच्या दिशेने. बघूया किती धावा होत आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चाललेलं आहे मनोज कडून आणि थोडासा रॉंग थ्रो. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या होत आहे 20. तिसरं षटक चालू, 2 बाद 20. दीपकची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे, तसेच माऊली यांची उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. 1-2 1-2 अशा धावा चालू आहेत प्रत्येक चेंडूवरती. छान असे रनिंग बिटवीन द विकेट करतायत माऊली आणि अक्षय. सिंगल डबल धावा चालू आहेत. दीपकचा पुढील चेंडू, सामना करणार आहे माऊली. हो, उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाज बीड झालेले आहेत आणि हा निर्धाव चेंडू. माऊलींना काहीच समजलेलं नाही. थोडासा चेंडू खाली राहिलेला आहे. हा निर्धाव चेंडू. दीपकची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. पाहूया आता पुढील चेंडूवरती काय करतायत माऊली. तिसरं षटक चालू आहे कोब्रा 11 संघाकडून. दीपक समोर आहेत माऊली. उंच समारलेला फटका आहे. झेल होतोय का? थोडी मिसफिल्डिंग, झेल सुटलेला आहे आणि या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत माऊली यांना. माऊली यांची छान अशी फटकेबाजी चालू आहे. 2-2 धावा घेत आहेत. धावसंख्येत बदल, धावा होत आहेत 22. बोपर्डी ए संघाची धावसंख्या झालेली आहे 22. 2 बाद 22. तिसरं षटक चालू. दीपक यांचं तिसरं षटक चालू आहे कोब्रा 11 संघाकडून. पुढील चेंडू, सामना करतायत माऊली आणि हा मारलेला चेंडू काही समजलेला नाहीये. फलंदाज बीड झालेत आणि हा बहुतेक 1 रनआउट. अक्षय रनआउट झालेले आहेत. षटक संपलेला आहे. 3 षटकानंतर धावसंख्या होत आहे 22. 3 बाद 22. 3 षटक संपलेले आहेत. पुढील फलंदाज बोपर्डी संघाकडून पुढील फलंदाज कोण आहेत? निखिल. ओके, बोपर्डी संघाकडून पुढील फलंदाज आहेत निखिल. धावसंख्या झालेल्या आहेत 3 षटकानंतर 3 बाद 22. पुढील गोलंदाज आहेत शेनवर उर्फ दीपक नाही प्रवीण. दीपक षटक संपलेला आहे. पुढील गोलंदाज आहेत प्रवीण. लेग स्पिनर प्रवीणचा सामना करणार आहेत माऊली. बोपर्डी संघाकडून नावाजलेले असे फलंदाज आहेत माऊली. दीपक याचं पहिलं षटक आहे, संघाचं 4थं षटक आहे. सामना करतायत माऊली. प्रवीणचा सामना करतायत माऊली. उत्कृष्ट असा उंच मारलेला चेंडू. झेल होतोय का? झेल नाही आणि ह्या 2 धावा घेतलेल्या आहेत माऊली यांना. थोडीशी मिसफिल्डिंग झालेली या ठिकाणी आणि या 3 धावा घेतलेल्या आहेत. 1 ओव्हर थ्रोची धाव भेटलेली आहे माऊली यांना. 3 धावा. 3 धावेबरोबर संघाचा धावफलक हल्लेला आहे. धावा होत आहेत 25. 4थं षटक चालू. फलंदाज माऊली आणि निखिल. गोलंदाज प्रवीणचा छान चेंडू. उत्कृष्ट असा झेल उडलेला, परंतु झेल घेता नाही आलेला. 3 धावा भेटलेल्या आहेत. धावसंख्या होते 25. प्रवीण याचा पुढील चेंडू, सामना करतोय निखिल. उत्कृष्ट असा फलंदाज आहे निखिल. प्रवीणचा सामना करतोय निखिल आणि हा मारलेला फटका लेग साईडच्या दिशेने, पण गौतममध्ये चेंडू काय पडत नाही. 1 धाव पूर्ण.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. प्रवीणची उत्कृष्ट गोलंदाजी, फक्त 2च धावा, हवेतून मारायचा चान्स देत नाहीत. 27 3 बाद 27. चौथा षटक चालू, 3 बाद 27. प्रवीणचा पुढील चेंडू, सामना करतो निखिल. प्रवीण वर्सेस निखिल. हो, आणि हा बीड झालेला आहे निखिल. चेंडू काहीच समजलेला नाहीये, निर्धाव चेंडू. धाव फलक स्थिर, 27 धावसंख्या, 3 बाद 27. प्रवीणचा पुढील चेंडू, फलंदाज आहे निखिल. पाहूया काय करतायत प्रवीणच्या पुढील चेंडूवरती निखिल. प्रवीणचा चेंडू, निखिलनं उंच मारलेला आहे, झेल होतोय का पाहूया. झेलचा प्रयत्न, झेल सुटलेला आहे आणि या 2 धावा काढलेल्या आहेत माऊली आणि निखिल यांनी. पाहूया पुढील चेंडूवर काय होतंय का. 1 धावबाद, निखिल धावबाद. 3 धावा घेताना निखिल धावबाद झालेले आहेत. 2 धावेमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या होत आहे 29. बोपर्डी ए संघाची धावसंख्या होते 4 बाद 29. 1 धावबाद. पुढील बॅट्समन कोण आहेत. नितीन माऊली आणि नितीन फलंदाजी करतायत बोपर्डी ए संघाकडून. प्रवीण गोलंदाज आहे. पुढील चेंडू माऊलीसाठी, माऊली विकेट, क्लीन बॉल. प्रवीणची छान अशी गोलंदाजी चाललेली आहे. विकेट माऊली बोल्ड झालेले आहेत. बोपर्डी ए संघाकडून पुढील फलंदाज आहेत रणजित. पुढील फलंदाज रणजित, गोलंदाज आहेत प्रवीण. शेवटच्या षटकामधले काही चेंडू बाकी आहेत. प्रवीण यांची अशी उत्कृष्ट गोलंदाजी चाललेली आहे कोब्रा 11 संघासाठी. फटकेबाजीला अजिबात वाव देत नाहीत. फलंदाज बीट होत आहेत, विकेट पडतायत धडाधड. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत. प्रवीण यांचा पुढील चेंडू, फलंदाज रणजित. पाहूया काय होते पुढील चेंडूवर. हो, बीट झालेले आहेत रणजित आणि या चेंडूवर धावबाद. या चेंडूवर व षटक संपलेला आहे. धावसंख्या होत आहे 29. कोब्रा 11 ला जिंकण्यासाठी करायचे आहेत 30 धावा. बोपर्डी ए संघाचे झालेले आहेत 29 धावा. कोब्राला करायचे 30 धावा. तत्पूर्वी वाघमाळ आणि बालेघर पुढील सामना होणार आहे. वाघमाळ आणि बालेघर, आपला टॉस होणार आहे. कर्णधार टॉस का बॉस जवळ यायचे. कर्णधारांनी कृपया टॉस का बॉस जवळ यायचे. बालेघर आणि वाघमाळ. जितू कोचळे टॉस उडवून घ्यायचे. बालेघर ये कॅप्टन, बालेघरचे कॅप्टन, वाघमाळचे कॅप्टन, टॉस का बॉस. चला टॉस उडवून घ्या. जितू कोचळे टॉस करतायत, मॅच रेफरी. बालेघरचे कॅप्टन चला. बालेघर कॅप्टन टॉस करून घ्यायचा आहे. स्वयंसेवक बाउंड्रीवर यायचे. स्वयंसेवकांना बाउंड्रीवर यायचे तत्पूर्वी. टॉस करून घ्या. युट्यूबर टॉस घ्या. टॉस जितू 1 मिनिट इकडे लक्ष द्या. बघा. ओके डन. वाघमाळ बालेघर टॉस. बालेघर टॉस विन. आपला निर्णय सांगायचा आहे लवकर. टॉस विन बालेघर. बोपर्डी संघाने क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. कोब्रा 11 आपले 2 फलंदाज पाठवायचे. कोब्रा 11 चला आपले 2 फलंदाज पाठवा. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे कोब्रा 11 ला. 24 चेंडू 30 धावा. स्वयंसेवक कुठे. स्वयंसेवक बाउंड्रीवर जावा. स्वयंसेवक चला पटकन बाउंड्रीवरती. स्वयंसेवकांनी बाउंड्री वाटायची.
कोबरा 11 क्षेत्ररक्षण लावून झाले. आपले फलंदाज पाठवा लवकर. बोपर्डी संघाकडून पहिल्यांदा गोलंदाजी करणार. पहिलं षटक घेऊन येते ते निखिल. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते निखिल. संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत निखिल. बोपर्डी संघाकडून फलंदाजी करणार आहे स्वरूप आणि राज. केसीसी कोबरा कडून फलंदाजी करतायत ते राज आणि स्वरूप. राज आणि स्वरूप तडाखेबाज फलंदाज. शुभम आणि स्वरूप. शुभम आणि स्वरूप. राज कुठं बॅक साइडला 30. केसीसी साठी 30 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल 30 धावा. निखिलचं पहिलं षटक बोपर्डेकडून घेण्यात आहे निखिल. समोर आहे शुभम. निखिल वरचे शुभम. सुरुवात. ओ शुभम बीट झालेला आहे. शुभमला काही चेंडू समजला नाही. शुभमच्या पॅन्टला लागून चेंडू गेलेला आहे पाठीमागे एक्स्ट्रा हातामध्ये. एकही धाव नाही. निर्धाव चेंडू. निखिलची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. सामना करतोय शुभम. संघाचं पहिलं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे निखिल. बोपर्डी संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय निखिल. समोर शुभम आणि हा बीट झालेला आहे शुभम. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू एक धाव. एका धावावरती समाधान मानलेला आहे शुभम याने. शुभमची एक धाव. निखिलचा पुढील चेंडू. स्वरूप सामना करतोय आणि उत्कृष्ट मारलेला चेंडू स्टेट दिशेने आणि उत्कृष्ट फिल्डिंग. हो चांगला थ्रो. एकच फक्त धाव दिलेली आहे. ज्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या एकच धाव दिलेली आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चाललेलं आहे बोपर्डी संघाकडून. छान अशी गोलंदाजी. छान असं क्षेत्ररक्षण चालू आहे. निखिलचा पुढील चेंडू. सामना करतोय शुभम. शुभम हाताळलेला चेंडू लेग साइड शैलेची उत्कृष्ट फलक गोल क्षेत्ररक्षण. एकच धाव. एक धाव संख्या होत आहे 3. पहिलं षटक चालू. बिनबाद 3. कोबरा 11च्या 3 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये षटक चालू आहे. निखिलची गोलंदाजी चालू आहे बोपर्डी संघाकडून. निखिलचा पुढील चेंडू. सामना करेल स्वरूप. स्वरूपला काही चेंडू समजलेला नाही. स्वरूप बीट झालेला आहे. चेंडू बाईच्या स्वरूपात एक धाव. एक धावेवर धावसंख्येत वाढ. धावसंख्या होत आहे 4. कोबराची धावसंख्या 4. पहिलं षटक चालू. चेंडू धावा 4. 4 धावा. 5 चेंडू. 5 चेंडू 5. 5 चेंडू आले 5. 4 धावा आणि 5 चेंडू. 5 चेंडू आले. तत्पूर्वी निखिलचा पुढील चेंडू. सामना करतोय शुभम. निखिलचा पुढील चेंडू. सामना करेल शुभम. काय होते बघू पुढील चेंडूवर. आणि हा उंच मारलेला फटका. पाहूया झेल होतोय का. 6 धावा 4 धावा 5 धावा काय होत आहेत. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलेलं आहे नितीन याने. आणि हा झेल टिपलेला आहे. लांबून धावत जाऊ. शुभम याची विकेट. झेल बाद. पहिलं षटक संपलेलं आहे. या षटका संपलं. धाव होत आहे 4. कोबरा 11च्या 4 धावा. पुढील फलंदाज येत आहेत राज. पठारावरले नावाजलेले खेळाडू. षटका चौकारांचे बादशाह राज येत आहेत. फलंदाजी करता राज. एक षटक संपलेला आहे. पुढील गोलंदाज आहेत अण्णा. शैलेश अण्णांची पहिलं षटक संघाचं. दुसरं षटक घेऊन आले शैलेश. कोबरा 11 संघाला जिंकण्यासाठी अजूनही 26 चेंडू 26 धावांची गरज आहे.
त्या देखील 18 चेंडू मध्ये करायचे आहे. 26 धावा, 1 बाद 4 धावा. हा, बॉलर शैलेश संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. संघासाठी दुसरं, वैयक्तिक पहिलं. पुढे फलंदाज आहेत स्वरूप आणि राज. स्वरूप आणि राज. क्षेत्ररक्षण बोपर्डी संघाचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत बोपर्डी संघाचे खेळाडू. शैलेशांचा पुढील चेंडू, सामना करतोय स्वरूप. स्वरूप याचा फटका लेग साइडच्या दिशेने मारलेला, 1 धाव घेतलेली आहे. एकाच धाव समाधान. शैलेशांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. 1च धाव दिलेली आहे आपल्या पहिल्या चेंडूवरती. शैलेशांचा पुढील चेंडू, सामना करतोय राज. पाहूया चेंडूवर राज किती धावा घेतोय पुढच्या शैलेशच्या चेंडूवरती. शैलेशचा पुढील चेंडू, सामना करतोय राज. ऑफ साइडच्या दिशेने चेंडू आणि हा 1 धाव काढलेली आहे. एका धावावर समाधान मानलेलं आहे. 1च धाव. शैलेशची उत्कृष्ट गोलंदाजी. शैलेशांचा पुढील चेंडू, सामना करतोय स्वरूप. शैलेशचा पुढील चेंडू, सामना करतोय स्वरूप आणि हा एक्स्ट्रा वाईड बॉल. पंचांचा निर्णय वाईड. 1 अवांतर धाव. चेंडू खूपच छान होता. उजव्या अष्टी थोडासा बाहेर स्पिन झाल्यामुळे वाईड. शैलेशाचा पुढील चेंडू, सामना करतोय स्वरूप. धाव संख्या झालेली आहे 7. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू. अहो, आणि हा बाउंड्रीच्या बाहेर चालला होता. 6 धावा भेटल्या असत्या पण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे निखिल्याने आणि 4 धावा वाचवलेल्या आहेत. 2 धावा दिलेल्या आहेत. 2 धावा. धाव संख्येत बदल. धाव संख्या होती 9. 1च धाव का? सॉरी 1च धाव. धाव संख्या 8. 1च धाव. सॉरी 1च धाव भेटलेली आहे. 8 धावा झालेल्या आहेत. शैलेशांचा पुढील चेंडू, सामना करतोय राज. हो, बीट झालेला आहे. बॅटच्या आतल्याकडे लागून पाठीमागे एष्टीच्या गेलेला आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे. 1च धावेवर समाधान मानलेलं आहे. 1 धाव पूर्ण. शैलेशांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चाललेली आहे. 1-2 धावा देत आहेत. 1 धाव. चेंडू 5 चेंडू आले. शेवटचा चेंडू. सॉरी 4 1 वाईड आहे ना. हा, 4 चेंडू आले. 1 वाईड आहे. 2 चेंडू बाकी आहेत. षटक दुसरं. शैलेशांची गोलंदाजी चालू आहे. शैलेश समोर आहे स्वरूप. शैलेशचा पुढील चेंडू स्वरूप साठी आणि हा काहीच समजलेला नाही स्वरूप यांच्या पाया खालून गेलेला आहे बॉल. निर्धाव चेंडू. शैलेशांना यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. स्वरूप बीट झालेले आहेत. 1ही धाव भेटलेली नाही आणि दुसऱ्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. धाव संख्या स्थिर. धाव संख्या आहे 9. शैलेशांचा पुढील चेंडू, सामना करतोय स्वरूप. पाहूया पुढील चेंडूवर काय होतंय. उत्कृष्ट मारलेला चेंडू आणि हा बहुतेक झेल. शैलेशांना यांची उत्कृष्ट गोलंदाजी. षटक संपलेला आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे स्थिर 9. स्वरूप यांचा झेल घेतलेला आहे. निखिल यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करता येते. निखिल बोपर्डी संघाकडून उत्कृष्ट झेल. त्याचबरोबर शैलेशांची गोलंदाजी. षटक संपलेला आहे. छान गोलंदाजी केलेली आहे आणि एका षटकामध्ये त्यांनी धावा दिलेल्या आहेत. 5 धावा, 1 विकेट, 5 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. पुढील फलंदाज आलेले आहेत मनोज. स्वरूप बाद झाल्यानंतर पुढील फलंदाज मनोज. 12 चेंडूत 21 धावांची गरज कोबरा संघाला.
बॉलर कोण आहे गोलंदाज माऊली, गोलंदाज आले आहेत माऊली. बोपर्डी संघाकडून गोलंदाजी करता येते माऊली. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज, नावाजलेले गोलंदाज आहेत माऊली. समोर आहे फलंदाज राज, कोबराकडून राज. माऊली यांचा पुढील चेंडू हवेत उंच असा फटका मारलेला आहे राज यांनी आणि निखिलची थोडीशी मिस फिल्डिंग केलेली आहे आणि हा झेल सुटलेला आहे. सूर्य डोळ्यावर आल्यामुळे हा झेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. थोडस सूर्याचं जरा डोळ्यावर तेज पडल्यामुळं झेल सुटलेला आहे. तशी मिस फिल्डिंग हा म्हणता येणार नाही. उत्कृष्ट गोलंदाजी माऊली यांची, राजांचा चांगला फटका, परंतु झेल सुटलेला आहे. एक जीवदान. पुढील फलंदाज समोर मनोज, गोलंदाजी करता येते माऊली. माऊली यांची अशी छान गोलंदाजी चालू आहे. मनोज यांना मारलेला ऑन साइडला फटका आणि ह्या एक धाव पूर्ण केलेले आहे. थोडी मिस फिल्डिंग, 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. दुसरी धाव पूर्ण. धाव संख्येत बदल. धाव संख्या होत आहे 12. कोबरा संघाची धाव संख्या होत आहे 12. 2 बाद 12. तिसरं षटक चालू. माऊली यांचा पुढील चेंडू, थोडीशी मिस फिल्डिंग होत आहे. एक धाव एक्स्ट्रा गेले. मनोजाने मारलेला उंच असा फटका, पाहूया झेल होतोय का, आणि झेल नाही. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे. स्वयंसेवक सांगायचे काय, बाउंड्री वगैरे असेल तर. 3 धावा घेतले ना, 3 धावा. धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या होत आहे 15. तिसरं षटक चालू. माऊली यांचं सुंदर गोलंदाजी चालू आहे. त्याचप्रमाणे फलंदाजी करतायत राज आणि मनोज. संघासाठी धावफलक ठेवतायत हालता. 1-2 अशा धावा घेत आहेत ते संघासाठी. माऊली यांचा पुढील चेंडूचा सामना करणार आहेत राज. धाव संख्या झालेली आहे 15. माऊली यांचा पुढील चेंडू सामना करतो राज. पाहूया पुढील चेंडूवर काय होणार आहे. राजाने मारलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने स्ट्रेट मारलेला हा चेंडू, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि हा 2 धावा काढलेल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं केलेलं आहे मनोज राजांना. 2 धावा पूर्ण. धाव संख्येत बदल. धाव संख्या होत आहे 17. तिसरा षटक चालू. काही चेंडू बाकी. धाव संख्या 17. अजूनही 13 धावांची गरज आहे कोबरा संघाला. कोबरा संघाला 13 धावांची गरज आहे. माऊली यांची उत्कृष्ट गोलंदाजी. पुढील चेंडू राज करता. राजनं मारलेला आहे ऑन साइडला चेंडू आणि ही एक धाव पूर्ण घेतलेली आहे आणि ही थोडीशी मिस फिल्डिंग होत आहे गवतामुळं. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गवतातून चेंडू उसळतो आहे. धाव संख्या होत आहे 19. तिसरा षटक चालू. धाव संख्या होत आहे 19. तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. माऊली यांचा चेंडू. समोर आहेत राज. काय करतायत बघू पुढील चेंडूवर. माऊली यांचा चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतायत माऊली. राजांना एक जीवदान मिळाले आहे माऊलीच्या ओव्हरमध्ये. त्याचा फायदा उठत का बघूया. माऊली यांचा पुढील चेंडू सामना करणार आहे राज. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे आणि हा बीट झालेला आहे राज. आणि एक निर्धाव चेंडू. षटक संपलेला आहे. धाव संख्या स्थिर. धाव संख्या होत आहे 19. अजूनही 11 धावांची गरज. कोबरा संघासाठी 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 6 चेंडू 11 धावा. कोबरा 11 ला सामना त्वरित चालू करायचा आहे. पुढील गोलंदाज बोपर्डी ए संघाकडून लखन. उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत लखन बोपर्डी ए संघाकडून. लखन यांची गोलंदाजी. शेवटचा षटक. 6 चेंडू मध्ये धावा पाहिजेत 11. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज 6 चेंडू मध्ये कोबरा संघाला.
शेवटचं षटक घेऊन आले आहेत लखन बोपर्डी ए संघाकडून. लखन यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी असते. स्वतःच पहिलं संघाचं शेवट षटक करतायत लखन. समोर आहेत मनोज. 6 चेंडू 11 धावा. पुढील चेंडू मनोज साठी. हो आणि बीट झाले मनोजला काहीच समजलेलं नाही हा चेंडू आणि ही चौरटी धाव. एक चौरटी धाव घेतलेली आहे. कीपर कडनं थोडासा बॉल मिस झालेला आहे. एक चौरटी धाव. धाव संख्या होते 20. 5 चेंडू 10 धावा. रिक्वायर्ड रन रेट पर बॉल 2 धावा. 5 चेंडू 10 धावा. लखन यांचा पुढील चेंडू. फलंदाज आहेत राज. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बोपर्डीची उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चालू आहे. लखनचा पुढील चेंडू राज साठी आणि हा उंचच मारलेला फटका आणि हा 6 षटकार. राजांचा षटकार मारलेला हा आलेला आहे कॅमेऱ्यावरती. 4 चेंडू 4 धावा. चेंडू खूपच छान होता. बरोबर फलंदाजी खूपच छान. टायमिंग छान घेतलेला आहे. 6 धावा भेटलेला आहे. षटकार भेटलेला आहे. राजांना जीवदान भेटलं होतं एक, त्यांनी फायदा उठवलेला आहे. लखनचा पुढील चेंडू राज साठी आणि हा बीट झालेला आहे राज. या चेंडूवर एकही धाव नाही. एक बाउन्स. 1 बाउन्स दिलेला आहे. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे कोबरा संघासाठी. फलंदाजी करतायत ते राज. गोलंदाजी करतायत लखन. दोन्हीकडून उत्कृष्ट चालू आहे. ओहो राज बीट झालेला आहे आणि हा चेंडू निर्धाव. लखनची उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा झालेल्या आहेत. लखनचा पुढील चेंडू राज साठी आणि हा नो बॉल. कंपल्सरी चेस आहे. फलंदाज लक्षात घ्यायचे. बरं ह्या चेंडूवर एक धाव भेटलेले. याबरोबर धावसंख्या होत आहे 27. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा हव्या आहेत कोबरा संघासाठी. उत्कृष्ट असा मारलेला फटका लेग साइडच्या दिशेने. 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि या दोन्ही धावा पूर्ण झालेल्या आहेत. एका चेंडू मध्ये 1 धाव पाहिजे ना. 29 धावसंख्या होती. 29. कंपल्सरी चेस आहे बरं का. टाइम आहे सुपर ओव्हर असं काय नाही. एका चेंडूत 1 धावेची गरज आहे. एका चेंडूत 1 धावेची गरज आहे. लखन यांचा उत्कृष्ट असं गोलंदाजीचं प्रदर्शन चालू आहे. बोपर्डी संघ क्षेत्ररक्षण पण चांगलं चालू आहे. राजांची फलंदाजी चालू आहे. एक मिनिट थोडासा थांबवले सामना पंचांना. 1 चेंडू 1 धाव. एका चेंडूत 1 धावेची गरज. लखन यांचा उत्कृष्ट चेंडू बीट झाले आहेत राज आणि ही एक्स्ट्राची 1 धाव गेलेली आहे. याबरोबर कोबरा विन झालेले आहेत. एका चेंडू 1 धाव पाहिजे होती फक्त बॉल मिस झाल्यामुळे गेलेला आहे. धाव मिस. चेंडू जमा करायचा पंचांकडे. कृपया चेंडू जमा करा. पुढील सामना कोण आहे. बालेगरवरचे वाघमाळ. बालेगरचं काय बॉलिंग जाण क्षेत्ररक्षण लावा. बालेगर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बरं का. बालेगर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे.